राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। आजचा जो सुवर्ण सोहळा झालेला आहे, एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बंडू काका बच्छाव यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हजारो करोडो उपेक्षित, दलित, वंचित समुदायाचा उद्धार केला, अशा महामानवांना 12 बलुतेदार संघटनेतर्फे, त्यांच्या अध्यक्षतर्फे, सर्व टीमच्या तर्फे आज या ठिकाणी विश्ववंदनीय बाबासाहेबांना बंडू काका यांच्या मार्फत सोन्याचा पेन देऊन एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांचा हा कार्यक्रम मला वाटतं की भारतामध्ये असा कुठेच झालेला नाही। असा कार्यक्रम, असा उपक्रम आणि असं अभिवादन त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व आंबेडकरी प्रेमी व सर्व शिवप्रेमी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो। आणि आज ही जी सुरुवात झालेली आहे, अशी आगळी वेगळी सुरुवात विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी होत राहील। या निमित्ताने का होईना आज या समाजाला एक आगळा वेगळा पद्धतीने सन्मान देण्याचं काम 12 बलुतेदार संघटनेने केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला सर्व समुदायातील बांधव भगिनी उपस्थित झाल्या, त्यांचेही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। इथंच थांबतो। जय भीम, जय शिवराय। साधा सोपा विषय, ज्या सोन्यासारख्या लेखणीने दशकांचा आक्रोश थांबवला आणि ज्या लेखणीने करोडो कोट्यावधींच्या लेकरांच्या जीवनातला पिढ्यांचा आणि पारतंत्र्याचा अंत केला, सगळं जीवन त्यांच्या लेखणीने, कोट्यावधींचं जीवन हे सोन्यासारखं जीवन झालं। म्हणून त्या सोन्यासारख्या लेखणीला सोन्याने सन्मान करावा ही माझ्या मनामध्ये संकल्पना आली आणि तो आज प्रत्यक्ष कृतीतनं केला, याचा मला अभिमान आहे। आणि या सोन्यासारख्या देव माणसाच्या, सोन्यासारख्या लेखणीचा सन्मान सोनं अर्पण करून या ठिकाणी मालेगावमध्ये त्याची सुरुवात झाली, ही आम्हा मालेगावकरांसाठी आणि 12 बलुतेदारांसाठी मोठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे। हा सोन्यासारखा विचार त्यांनी एवढं मोठं विचार करून 300 वर्षाच्या पूर्वीचं पुढचं संविधान इतकं सुरक्षित लिहिलेलं आहे की कोणावर अन्याय होणार नाही, काही नाही। तर त्या प्रेरणेतनं एक छोटासा विचार माझ्यामध्ये मनामध्ये येणं ही काही मोठी विशेष बाब नाही। हा हृदयपूर्ण सन्मान या ठिकाणी केलेला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। त्याची सुरुवात संपूर्ण देशामध्ये मालेगावमध्ये झाली, याचाही मला अभिमान आहे। लोक मंदिरांमध्ये सोन्याचं अर्पण करतात, कर्जमुक्ती व्हावी, श्रीमंती व्हावी, प्रगती व्हावी, पण ऑलरेडी या सोन्यासारख्या लेखणीने अनेकांची कर्जमुक्ती, अनेकांचा जीवनाचा उत्कर्ष केलेला आहे। सोन्यासारखं आयुष्य जीवनमान दिलेलं आहे, त्याचा सोन्यासारखा सन्मान करण्याचा विचार येणं हे स्वाभाविक आहे। आजचा आपला जे कार्यक्रम होता कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता, एक सामाजिक कार्यक्रम, पण हा कार्यक्रमात आपल्याला काय अडचण आली? काही अडचण आली नाही आणि मी कुठलीही अडचण अशी आली नाही, त्या अडचणीचा विषय इथे घेण्याचं कारण नाही। उलट सगळे आंबेडकरी माय बापांनी अतिशय 1.5 दिवसाच्या नियोजना
आले, पण अशी शिस्त तुम्हाला कुठेच पाहायला मिळाली नसेल. कार्यक्रम संपला तरी मंडळी बसून होती आणि एक जादुई नगरीमध्ये जेव्हा रमाईचं आणि भीमाचं आगमन झालं, सगळ्यांच्या अंगावर काटे आणि डोळ्यात अश्रू होते. याच्यासारखा सुवर्ण सोहळा मला वाटतं भारतात कुठे होणार पण नाही आणि झाला पण नाही. ही खरी मानववंदना दसऱ्याच्या पूर्वार्धेला या ठिकाणी सोनं उधळल्या गेलेली आहे आणि खरा दसरा आज मालेगावमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला साजरा झालेला आहे. या दसऱ्याच्या निमित्ताने जे सोनं वाटतात तसं हा सोन्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी झाला. लास्टचा जे कार्यक्रम झाला, लास्टचा आपल्या स्वतःला डोळ्याला पाणी आलं. ज्या वेळेला रमाई त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्याची व्यथा मांडत होती, जेवणासाठी काकुळीत करत होती, एवढ्या वर्षाचा विराह होता, त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सादर केला तर माझ्या एकट्याच्या नाही, समोर बसलेल्या हजारो मायबापांच्या, मायलेकींच्या आणि मंचवर बाजूला असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आता ह्या अभूतपूर्व कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला प्रशासनाकडून काही सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या. मी प्रशासनाचे आभार मानेल. आदरणीय डीवायएसपी साहेब, आदरणीय पीआय साहेब, आदरणीय त्या पोलीस अधिकारी, त्यांचे गडकरी मॅडम, या सगळ्यांचे आभार मानेल. त्यांनी अतिशय भरभरून सहकार्य केलं. त्यांच्याकडनं विनंती करून 2 गाणे फक्त ऐकून घेतलीत. कुठल्याही शिस्तीचा भंग केला नाही, कायद्याचा भंग केला नाही आणि त्यांनी कुठल्या प्रकारचे अधिकाराची अंमलबजावणी केली नाही. त्यांच्या सहयोगाचाच आम्ही त्यांचा स्टेजवर त्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. कुणीही काही विषय नाही, अतिशय आनंदाने कार्यक्रम पार पाडला. मी पोलीस डिपार्टमेंटचे, सगळ्या स्वयंसेवकांचे, तमाम आंबेडकरी मायबापांचे, तमाम सगळ्या जाती धर्माच्या आलेल्या लोकांचे मी बाराबलुद्दारच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्या मीडिया चॅनलला, सगळ्या वार्ताहरांना यांचाही मोठा सहयोग लाभला, त्यांचेही आभार मानतो आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सगळ्यांना अॅडव्हान्स शुभेच्छा देतो. मालेगावमध्ये असाच राष्ट्रीय एकात्मतेचा, समतेचा, एकतेचा विषय मार्गी लागत राहो आणि एकता, समता कायम नांदत राहो अशी बाबासाहेबांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या सोन्यासारख्या, दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा देतो. निवडणूकचं पिरियड आहे, एवढा मोठा कार्यक्रम होता, तुम्ही हा स्टेजवर काहीतरी राजकारण पण करू शकतात, विरोधकांना टीका टिप्पणी पण करू शकतात, पण आज आपल्या भाषणामध्ये आपण काही टीका टिप्पणी पण केली नाही. काही कारण नाही. हा एक निस्वार्थी, राजकारण विरहित एक मानवाला ही वंदना होती आणि त्या वंदनेच्या ठिकाणी आपण खालच्या पातळीवर जायचं किंवा राजकारण करायचं हे काही योग्य नाही. त्याच्यामुळे हा तो मंच नव्हता आणि तिथे बोलणं काही उचित नाही. ज्या वेळेला राजकीय मंच येईल त्यावेळेला राजकीय समाचार घेतले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सगळ्या आंबेडकरी मायबापांना मोरपंखी शुभेच्छा, सोन्यासारख्या शुभेच्छा. त्यांच्या जीवनामध्ये जसं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सोन्याचे दिवस आले, इथून पुढे सुद्धा आणखीन त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस यावेत अशा शुभकामना मी देतो.